बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि या हत्येच्या प्रकरणानंतर गेल्या 4 महिन्यांमध्ये बीड जिल्हा रोज कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत राहिलेला आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री सुद्धा आहेत। ते बीडला गेलेले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मेळाव्यासाठी आणि या मेळाव्याला बीडचे स्थानिक राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि माजी मंत्री ज्यांना नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला ते धनंजय मुंडे हे गैरहजर होते। धनंजय मुंडे यांच्याशिवाय अजित पवार यांचं पान सुद्धा हलत नाही बीड जिल्ह्याच्या राजकारणात। तेच धनंजय मुंडे आज अजित पवार यांच्या मेळाव्याला गैरहजर होते। या मेळाव्यात अजित पवार यांचं भाषण जर आपण बारकाईनं ऐकलं तर अजित पवार यांनी बीडमधल्या गुंडगिरीला सुतासारखं सरळ करणार असल्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे। आपल्या कार्यकर्त्यांना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यांनी कानपिचक्या सुद्धा दिलेल्या आहेत। तर ते जे 4 महिन्यापूर्वी घडलं ते घडल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी प्रतिमा मलिन होण्याचा प्रयत्न झाला त्यावर सुद्धा अजित पवार यांनी बोट ठेवलं। आपल्यासोबत जे लोक असतात त्या लोकांचं रेकॉर्ड तपासायला हवं, मगच त्यांना पक्षामध्ये प्रवेश द्या, अशा पद्धतीच्या सक्त सूचना सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या